मी काल धुरंधर 2 बघितला आणि तुम्हाला हेच सांगायचं आहे की जर तुम्ही हा मूवी बघायला जाणार असाल तर तुमचं डोकं घरी ठेवून जावा, कारण हे असं मास्टर पीस बनवलेलं आहे की सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्ही कन्फ्युजच राहणार आहे की याचा हिरो रणवीर सिंग आहे का मोदीजी आहेत. या मास्टरपीस नुसार भाजपशिवाय भारतात किंवा राज्यात जे सरकार बनतात ते इथले मतदार ठरवत नाहीत, तर पाकिस्तानात बसलेले दहशतवादी ठरवतात असं दाखवलंय. नोटबंदीला जगभरातले बरेच अर्थतज्ञ, अगदी भारताची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सुद्धा अपयश मानते आणि या चित्रपटात त्याला पण मास्टर स्ट्रोक म्हणून दाखवलंय. तुम्ही जर डेटा बघितला तर लक्षात येईल की नोटबंदीमुळे ना दहशतवाद कमी झाला ना काळा पैसा परत आला. म्हणजे पूर्ण मूवीच्या प्रत्येक सेकंदाला तुम्हाला चापलुसी दिसेल. म्हणूनच सांगतोय, जर मूवी बघायला जाणार असाल तर डोकं घरी ठेवून जावा, कारण या चित्रपटाचा आणि वास्तवाशी काहीही संबंध नाही आहे. हा, सिनेमा म्हणून जर बघितला तर चांगला आहे. ऍक्टिंग, दिग्दर्शन, म्युझिक वगैरे सगळं छान आहे, पण फॅक्ट याचा काहीही संबंध नाहीये. बाकी हा व्हिडिओ त्यांच्यासोबत शेअर करा जे आता हा मूवी बघायला जाणार आहेत. जय हिंद.